त्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सासवड शहरातील संतांच्या, शूरांच्या, वीरांच्या आणि साहित्यिकांच्या पुण्यभूमीतील क्रांतिशिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर संत सोपान काकांच्या पुण्यनगरीतील पठ्ठे बापूराव यांच्या ऐतिहासिक विचारांचा जोपासलेला हा वारसा खऱ्या अर्थानं साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी सुरू ठेवलेला आहे। त्यांच्याच कार्याचा या कराकाठावर सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळ चालू ठेवण्याचे महान कार्य आदरणीय विजयदादा कोलते यांनी चालू ठेवलेलं आहे। ते काम कौतुकास्पद आहे। खऱ्या अर्थानं आपल्या सहकार्यांमार्फत सुरू ठेवण्याचं काम या 13 ऑगस्ट रोजी होत असताना या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आपल्याला अपूर्व असा दुग्ध शर्करा योग आहे। खरे तर छत्रपतींचे वंशज आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुलभ खुटवड आहेत। तसेच या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रख्यात निष्णात MD डॉक्टर आदरणीय विनायक मासाकांत खाडे आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खऱ्या अर्थानं आशिया खंडामध्ये सर्वात मोठा ताळेबंद ज्या PDCC बँकेचा आहे त्या PDCC बँकेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्वच मान्यवर यांचं मी खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमानंतर भारतीय राज्यघटना आणि संविधान या विषयावर विविध विधितज्ञांचे साक्षीने हा संवाद होईल। त्यानंतर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या विचारसरणीवर आधारित परिसंवाद होईल। त्यानंतर बाल आनंद मेळाव्यात विविध शाळेतील विविध गुणदर्शन हा कार्यक्रम सादर केला जाईल। त्यानंतर मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमाच्या समारोपाचे मार्गदर्शन लेखक साहित्यिक कवी नमो जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होईल। त्यानंतर शेवटी कवी संमेलनाने हा कार्यक्रमाचा शेवट होईल। या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व साहित्यप्रेमी रसिकांचे मी मनापासून आणि उपस्थित